अमराठी रिक्षा चालकांवरती आजपासून RTOची कारवाई सुरू होणार आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात। एकंदरीत पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रिक्षा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात चालतात। अनेक वेळा वाद विवाद मोठ्या प्रमाणात होतात। मात्र गेल्या 3 महिन्यापासून ज्या पद्धतीने परिवहन मंत्री यांनी मराठी शिकण्याचे चालकांना या ठिकाणी इशारा दिला होता आणि त्यानंतर आता ज्यांना मराठी येत नाही अशा गोष्टी खपून घेणार नाही असे सांगत आता कारवाईचा बडगा जो आहे तो उचलण्यास सांगितलेला आहे। आणि आता सध्या तरी पाहिलं तर आजपासून ही कारवाई सुरू होणार आहे। नेमकं या कारवाईमुळे या रिक्षा चालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल की ज्या पद्धतीने आजपासून या ठिकाणी कारवाई सुरू होणार आहे, ज्यांना मराठी येत नाही अशा रिक्षा चालकांवरती आता ही कारवाई केली जाणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? चांगली प्रतिक्रिया आहे। म्हणजे बाहेरून येऊन इकडे धंदा करतात, त्यामुळं आम्हाला बी फार मोठा त्रास आहे। आम्ही बी 98 पासून रिक्षा चालवतो, आम्ही खुद्द गाववाले आहेत आणि हे भैये लोक किंवा बाहेरची लोक येतात यांचा खूपच त्रास असतो आम्हाला। आणि कुठली गोष्ट लाईनमध्ये धंदा करत नाही लोक, इथे तिथे गाडी लावून ट्रॉफिक वगैरे करतात, त्याच्यामुळं सर्वांचंही नाव खराब होतं। आपले गाववाले जे आहेत ते शिस्तीत चालणारे आहेत। बघा तुम्ही आता इथे शिवाजी चौकात पूर्ण लाईनमध्ये गाड्या आहेत आणि हे भैया लोकात मध्ये गाडी उभी करून एखादा पॅसेंजर भरणार कमी रेटमध्ये, तिथे 20 असेल तिथे 15मध्ये घेऊन जातात। त्याच्यामुळं आमच्या गाववाल्याच्या पोटावरती मारतात असं आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? नेमकं आपण पाहिलं गेलं तर आजपासून ज्या कारवाई सुरू होणार आहे तुम्हाला काय वाटतं? व्हायलाच पाहिजे, मराठी सर्वांनाच यायला पाहिजे। रिक्षावाला आहे भैया काय ना असो, पण मराठी आलीच पाहिजे। कारण पॅसेंजरला बोलता वेळी असं बोललं पाहिजे, दादा कुठे जायचं आहे, हे भैया लोक भाई किधर जाना आहे, असे माणसाचं हे आहे ना, हे जाम गरम आहे, हे पाहिजेच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता काही उत्तर भारतीय रिक्षा चालक पण बोलतात की आम्हाला वेळ वाढवून द्यावा, मात्र 3 महिने तर त्यांना ऑलरेडी दिलेले आहेत आणि आजपासून कारवाई सुरू होणार आहे। ह्याच्यात आहे ना भैया लोकांना पण आहे, बाहेरची लोक पण आहे ह्याच्यात। मी पण बाहेरचाच आहे, पण आम्ही स्थानिक झालेलो इथं 3-3, 4-4 पिढ्या झालेले आहे। आणि तुम्ही बोलणार मराठी यायला पाहिजे, आमचं आयुष्य गेल्यानंतर आम्हाला मराठी येणारच आहे ना, येणार आहे का नाही? मराठी भैया लोकांना लगेच तुम्ही दादागिरी करणार का? काहीतरी गोष्टी असतात, सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे, हे माझं हे बस। तुम्हाला काय वाटतं? सरकारने जेव्हा परमिट दिले तेव्हा का नाही हे जात केलं की बाबा हा कुठून आला, याचे रहिवासी दाखला कुठला? जेव्हा त्या UPचा भैयानी इथे येऊन सरकारला पैसे दिले तेव्हा सरनाईकने तेव्हा बघायला पाहिजे होतं ना यांचे परमिट का दिले। तेव्हा स्थानिकांसाठी हा अभ्यास केला होता ना की ज्यांना शिक्षण नाही, शिक्षण घेऊन नोकरी नाही, त्यांच्यासाठी हा रोजगार काढलेला। मग त्यामध्ये UP बांगलादेशी इकडचे तिकडचे परमिट का दिले तेव्हा सरकारनेच विचार करायचा होता ना। यो स्थानिक नाही आहे, यांनी रेशनिंग कार्ड बनवलं आणि इथले पेपर डॉक्युमेंट बनवून तेव्हा स्थानिक नसताना याला दिलं नाही, त्यामुळे ही भैया लोकांची दादागिरी वाढली ना। आज सगळे अर्धे ड्रायव्हर होते इथं, 80% भैया ड्रायव्हर आमच्याकडे होते पहिले, मराठी लोकांच्या गाड्या चालवायचे। आज त्यांचे स्वतःचे परमिट कसे काय झाले हे सरकारने बघावे आणि आता सरकार त्यांच्यावर सक्ती आणतो मराठी बोलावा, तेव्हा विचार करायचा होता ना त्यांनी सरकारने की यांना मराठी येत नाही परमिट का द्यावे। एवढंच आमची म्हणणं आहे की आता तुम्ही हे कायदे आणले तेव्हा सरकारने पैसे खाल्ले, तेव्हा सरकार झोपला होता का? यांचे पैसे खात्याने 50-50, 60-60 हजार रुपयाचे परमिट दिले आणि आता सरकार त्यांना विनाकारण सळतो, हे पण बरोबर नाही। तुमची काय प्रतिक्रिया या ठिकाणी ज्या पद्धतीने आता कारवाई सुरू होणार आहे, त्या कारवाई तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य? ते जर बाहेरून पोट भरून खाता तर मराठी बोललीच पाहिजे, मराठी यायलाच पाहिजे त्यांना। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? पहिले आम्हाला असं वाटतंय ना, कस्टमर आल्यावरती पहिले ते मराठी बोलावं, आणि ते मराठी बोलत नाही म्हणून रिक्षावाल्यांना काय बोलतं, हे भैया कुठे यायचं, तर इथं चाल इथं चाल। पहिले कस्टमरला पण सांगायला पाहिजे मराठीमध्ये, रिक्षावाल्यांचा दोष नाही, रिक्षावाल्यांना नुसतं बोलून फायदा नाहीच आहे। ते हिंदी बोलतात, मग रिक्षावाले पण हिंदी बोलायला लागतात, माझं म्हणणं। आणि 16-16 हजार तुम्ही DD घेतले तेव्हा विचार नाही केला का हे मराठी आहे का भैया आहे का कोण आहे? आता जी कारवाई होते ती योग्य वाटते का? हे योग्य आहे, चांगलं आहे। माझं म्हणणं असं आहे की मराठी पाहिजे आणि मराठी बोलायलाच पाहिजे। मी बी UPवालाच आहे, बाकी मी लहानपासून इथं 40 वर्ष आले। हे मराठी पाहिजेत, हे आपलं 100 वर्ष आपलं मराठी माणसं मराठी पाहिजेच। एकंदरीत पाहिलं तर आपण कल्याणमधलं रिक्षा चालकांचं मत पाहिलं तर या ठिकाणी
कित्येक जणांनी आजची जी कारवाई जी आहे ती योग्य कारवाई सुरू केलेली आहे, अशाच प्रकारे कारवाई सुरू राहावी असे सांगतात. तर दुसरीकडे ज्या वेळेला यांना परमिट दिलं त्यावेळेला या गोष्टी का तपासल्या नाही, अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने यांना परमिट दिलं, या सगळ्या गोष्टीचा तपास पण व्हायला पाहिजे, चौकशी देखील व्हायला पाहिजे आणि कुठेतरी याच्यातला मध्यस्थी मार्ग देखील काढला पाहिजे. अशा प्रकारच्या वक्तव्य आणि अशा प्रकारचं मत या रिक्षा चालकांचं या ठिकाणी मांडताना रिक्षा चालक दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.